नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक अमोल चौधरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो या आजच्या महत्त्वाच्या सेशनमध्ये जे आपण घेणार आहोत. नेट आणि सेट जे आपण कॉमर्स विषयामध्ये जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक खूप महत्त्वाचा विषय त्यांच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. तो आहे बिझनेस इकॉनॉमिक्स, ज्याला आपण व्यावसायिक अर्थशास्त्र असं म्हणतो. तर या नेमकं या विषयामध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, जो सिलेबस पुणे विद्यापीठाने सेटसाठी दिलेला आहे आणि UGC नेटमध्ये सिलेबस आहे त्यामध्ये काही सब टॉपिक्स देखील आहेत की ज्याची तयारी करणं प्रत्येक विद्यार्थ्यानं करणं गरजेचं आहे. मग ते कोणते मुद्दे आहेत किंवा एखाद्या विद्यार्थ्याने बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये जे काही प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतात ते प्रश्न जर पूर्णपणे सोडवायचे असतील, 10 पैकी 10 प्रश्न उदाहरणार्थ जर तुम्हाला सोडवायचे असतील तर नेमकं कोणते कोणते मुद्दे तुम्ही व्यवस्थित तयारी करून पेपरला जायला पाहिजे, तर ते मुद्दे आज आपण अभ्यासणार आहोत डिटेलमध्ये. अगदी A पासून Z पर्यंत सर्व विषय आपण आज बघणार आहोत की जेणेकरून तुम्हाला आजच्या सेशनचा उपयोग तुमच्या तयारीमध्ये होईल. ओके, तर आपण आजच्या आपल्या सेशनला सुरुवात करूया. मी सांगितल्याप्रमाणे कॉमर्स या विषयामध्ये नेटची किंवा सेटची परीक्षा देत असताना जवळपास 10 विषय प्रमुख विषय तुम्हाला दिलेले असतात. त्या 10 प्रमुख विषयांमध्ये सिलेबसमध्ये त्याला आपण युनिट म्हटलेलं आहे. त्या 10 युनिट्समध्ये तिसरं जे युनिट आहे ते आहे बिझनेस इकॉनॉमिक्स संबंधी, ज्याला आपण व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणतो. तर या युनिट 3 मध्ये देखील पुन्हा हे बघा, हे 10 पेपर किंवा 10 युनिट्स आपण जे म्हणतो ते अगदी दिलेले, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यामध्ये इन्व्हायरमेंट, अकाउंटिंग असेल, फायनान्स असेल, स्टॅट असेल किंवा मॅनेजमेंट, बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, लीगल ॲस्पेक्ट्स आणि इन्कम टॅक्स असे काही विषय त्यामध्ये दिलेले आहेत. सो आता आपण चर्चा करूया की बिझनेस इकॉनॉमिक्स या युनिट 3 मध्ये जे काही महत्त्वाचे विषय आहेत, ज्याला आपण ब्रॉड टॉपिक्स असं म्हटलेलं आहे. जवळपास 8 ब्रॉड टॉपिक्स हे तुमच्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. पण आपण या ठिकाणी काय करणार आहोत, त्या 8 टॉपिक्सचा अभ्यास करून त्या 8 टॉपिक्सला आपण पुन्हा काही महत्त्वाच्या सब टॉपिक्समध्ये डिवाईड केलेले आहे. तर ते आपण बघूया. आधी 8 ब्रॉड टॉपिक्स कोणते ते आपण बघूया. त्यामध्ये बिझनेस इकॉनॉमिक्सचं मीनिंग आणि स्कोप हा एक पहिला टॉपिक तुम्हाला अभ्यास किंवा लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस फर्म. त्यानंतर डिमांड ॲनालिसिस, ज्यामध्ये लॉ ऑफ डिमांड, इलास्टिसिटी ऑफ डिमांड, देन रिलेशनशिप बिटवीन AR and MR. AR म्हणजे AR ॲव्हरेज रेव्हेन्यू अँड मार्जिनल रेव्हेन्यू, हे एक तिसरा सब टॉपिक ब्रॉड टॉपिक्स आहे. त्यानंतर कन्झ्युमर बिहेवियर, ज्यामध्ये युटिलिटी ॲनालिसिस आणि इंडिफरन्स कर्व याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्यानंतर काही लॉज दिलेले आहे, लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन आणि लॉ ऑफ रिटर्न टू स्केल्स, हे 2 लॉ तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर 6वा मुद्दा जो आहे थेअरी ऑफ कॉस्ट. आता हे जे मुद्दे घेतलेले आहेत सिलेबसमध्ये दिलेले आहेत, जसंच्या तसं आपण या ठिकाणी वाचत आहोत. थेअरी ऑफ कॉस्टमध्ये 2 प्रकारचे कॉस्ट तुम्हाला अभ्यास करावे लागतात. एक म्हणजे शॉर्ट रन कॉस्ट आणि एक लॉंग रन कॉस्ट, बरोबर. त्यानंतर कोणत्याही मार्केटमध्ये एखाद्या प्रोडक्टची किंमत ठरवताना जो मुद्दा आहे तो म्हणजे प्राइस डिटर्मिनेशन, किंमत निर्धारण कशी केली जाते मार्केटमध्ये, याचा अभ्यास तुम्हाला करत असताना वेगवेगळ्या मार्केट टाईप्समध्ये ती कशी ठरवली जाते याचा देखील अभ्यास करावा लागतो. उदाहरणार्थ परफेक्ट कॉम्पिटिशन असेल, पूर्ण स्पर्धा, किंवा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन असेल, किंवा ओलिगोपॉली असेल किंवा मोनोपॉली असेल, ते जे वेगवेगळे मार्केट टाईप्स आहेत, मार्केट प्रकार आहेत, त्यांचा देखील अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर मोनोपॉलीमध्ये एक प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणून एक टॉपिक येतो, तो तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. आणि शेवटचा जो सिलेबसनुसार टॉपिक आहे तो म्हणजे प्राइसिंग स्ट्रॅटेजीज. म्हणजे काही बिझनेस फर्म मार्केटमध्ये ज्यावेळेस प्राइस चार्ज करतात त्यांच्या प्रोडक्टसाठी, त्यावेळेस ते वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजचा अवलंब करत असतात. तर त्या स्ट्रॅटेजीज कोणत्या, तर एक 3 स्ट्रॅटेजीज तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. तर त्यांची तोंड ओळख तुम्हाला असणं गरजेचं आहे, कारण त्यावर काही प्रश्न मागील काही प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला दिसून येतात. तर आता ही झालीत 8 ब्रॉड टॉपिक्स. आता मी सांगितल्याप्रमाणे आपण या 8 ब्रॉड टॉपिक्सला काही टॉपिक वाईज म्हणण्यापेक्षा आपण एक
सिक्वेन्समध्ये त्यांना अरेंज केलेलं आहे आणि तशी आपण चर्चा करणार आहोत. तर आपण सर्वप्रथम जो पहिला टॉपिक आहे, मीनिंग अँड स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. बरोबर. आता इकॉनॉमिक्स तर सर्वांना माहिती असेल की व्हॉट डू मीन बाय इकॉनॉमिक्स. ओके, जनरली देर आर व्हेरियस डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. सो स्कार्सिटी डेफिनेशन आहे, ग्रोथ डेफिनेशन आहे. तर यामध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स म्हणजे काय हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. तर मी पुन्हा एकदा सांगतो की आपण काय चर्चा करणार आहोत. सिलेबस तर दिलेला आहे आपल्यासमोर, पण तो सिलेबस दिला असताना त्यामध्ये काही छुपा सिलेबस आहे की जो एकदा तरी आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण प्रश्नांची उत्तरं देऊ शकू. त्यामध्ये हा जो टॉपिक आहे सिलेबसमध्ये दिला, यामध्ये काय अपेक्षित आहे अभ्यास करणं. तर पहिला जो मुद्दा आहे की व्हॉट इज द मीनिंग ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स म्हणजे काय आणि बिझनेस इकॉनॉमिक्स म्हणजे काय याचा अर्थ. त्यानंतर इकॉनॉमिक्स या विषयाचं जे इव्होल्युशन आहे की इकॉनॉमिक्सला आधी पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणायचे, नंतर त्याला इकॉनॉमिक्स म्हणायला लागले. त्यामध्ये ॲडम स्मिथचा रोल कुठे येतो, वेगवेगळे इकॉनॉमिक्स त्यामध्ये कसे येतात. तर असं जे इव्होल्युशन आतापर्यंत इकॉनॉमिक्स झालेलं आहे त्याची एक तोंड ओळख असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये आपण म्हणतो की डिफरंट ॲप्रोचेस ऑफ डेफिनेशन. म्हणजे इकॉनॉमिक्सची अशी एखादी व्याख्या नाही आहे, तर वेगवेगळ्या व्याख्या इकॉनॉमिक्समध्ये दिलेल्या गेलेल्या आहे. त्यामध्ये ॲडम स्मिथ असेल किंवा अल्फ्रेड मार्शल असेल किंवा सॅम्युएल्सन असेल किंवा रॉबिन्सन असेल, हे काही अर्थतज्ञ होऊन गेले की त्यांनी वेगवेगळ्या अनुषंगाने अर्थशास्त्राची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. बरोबर. तर ते काही ॲप्रोचेस परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतात. तर का? बिकॉज दिस युनिट इज अ बेस. जे काही आपण पुढे अभ्यास करणार आहोत, जे काही थोडे ॲडव्हान्स म्हणूया, जे डिफिकल्ट युनिट पुढे येणार आहेत, ते व्यवस्थित समजून घेण्यासाठी हा युनिट 1 आणि युनिट 2 हे तुमचे बेस आहेत. ओके, यामधले युनिट 1 आणि युनिट 2 जिथे टॉपिक 1 आणि टॉपिक 2 म्हटलेले आहे, हे तुमचे बेस आहेत. मग त्यामध्ये काय आलं तर मीनिंग त्यामध्ये आलं, इव्होल्युशन त्यामध्ये येणार, आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण मायक्रो आणि मॅक्रो असं 2 वर्गीकरण करतो इकॉनॉमिक्सचं. तर त्याचे डिफरन्सेस काय आहेत मायक्रो आणि मॅक्रोचे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेचर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. इट मीन्स दॅट की बघा, आता यावर देखील प्रश्न काही मागील वर्षामध्ये विचारलेला आहे की नेमकं बिझनेस इकॉनॉमिक्स कसं आहे, ते मायक्रो स्वरूपाचं आहे का मॅक्रो स्वरूपाचं आहे इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून. ओके, त्याचे फीचर्स काय असतील किंवा त्यामध्ये सायन्स आहे का आर्ट्स आहे, ह्या ज्या एक थेरॉटिकल ज्या बॅकग्राऊंडच्या कन्सेप्ट असतात एखाद्या विषयासंबंधी, त्या देखील तुम्हाला बिझनेस इकॉनॉमिक्सच्या माहीत असणं गरजेचं आहे. ओके, की उदाहरणार्थ वेन आय से की इट इज अ सायन्स, असं जर मी म्हटलं की बिझनेस इकॉनॉमिक्स इज अ सायन्स, सो वाय इट इज अ सायन्स. और इफ आय से की बिझनेस इकॉनॉमिक्स इज मोर रिलेटेड टू द मायक्रो इकॉनॉमिक्स, सो वाय. सो एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की जे काही टॉपिक तुम्हाला इथे डिजिटल बोर्डवर दिसत आहेत, त्या प्रत्येक टॉपिकला वाय हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. का? कारण तेव्हाच तुम्ही इनडायरेक्टली देखील एखादी प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला असेल तर त्याचं उत्तर देऊ शकता. त्यानंतर इकॉनॉमिक्सचं आपण नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स आणि पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स असं वर्गीकरण करत असतो. मग नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स म्हणजे काय किंवा पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स म्हणजे काय, तर हे देखील आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. या काही थोड्या कोर इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट आहेत की ज्या आजकाल म्हणजे काही वर्षांमध्ये पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे फक्त वरवर तुम्हाला अभ्यास करून चालणार नाही, तर थोडं आत शिरावंच लागेल. ओके, सो नॉर्मेटिव्ह अँड पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स. देन आपण बिझनेस इकॉनॉमिक्स म्हटलं, व्यावसायिक अर्थशास्त्र, पण नेमकं त्यामध्ये अभ्यास करायचा काय. आपण नेहमी वाचतो ना की स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स, व्याप्ती काय आहे त्याची. सो त्यामध्ये नेमके कोणते कोणते घटक येतात, त्या घटकांची एक लिस्ट आहे, ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण त्यावरून आपण डिसाईड करतो की त्याचं नेचर कसं आहे किंवा बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये कोणता फॅक्टर डॉमिनंट आहे, मायक्रो डॉमिनंट आहे किंवा मॅक्रो डॉमिनंट आहे. त्यामुळे स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. देन जसं इथे सुरुवात केली मीनिंग, त्याचप्रमाणे डिफरन्सेस. सो बिझनेस इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमिक्समध्ये
जे काही डिफरन्सेस आहेत त्याचं एक ॲनालिसिस तुमच्या डोक्यात क्लिअर असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यावर जर एखादी प्रश्न विचारला गेला तर तुम्ही उत्तर देऊ शकाल. हे झालं कोअरमध्ये. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की इकॉनॉमिक्समध्ये वेगवेगळ्या ॲप्रोचेसने डेफिनेशन केली गेलेली आहे, बरोबर. पण ते करत असताना इकॉनॉमिक्समध्ये प्रत्येक अर्थव्यवस्थेला काही बेसिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करावे लागतात. ओके, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. बेसिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स, ज्याला आपण मूलभूत आर्थिक समस्या असं म्हणू शकतो अर्थव्यवस्थेच्या. तर या समस्या कोणत्या असतात? उदाहरणार्थ, प्रत्येक अर्थव्यवस्थेला त्याच्या जनतेसाठी व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस, फॉर हुम टू प्रोड्यूस, असे काही प्रश्न आहेत, त्याची उत्तर देणं गरजेचं असतात. इरिस्पेक्टिव्ह ऑफ दी कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असेल, सोशलिस्ट असेल किंवा मिक्स्ड इकॉनॉमी असेल. सो हे जे काही प्रश्न मी तुम्हाला सांगितले, व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस, फॉर होम टू प्रोड्यूस, याला आपण काय म्हणतो? दीज आर दी बेसिक प्रॉब्लेम्स ऑफ इकॉनॉमी. ओके, सो अँड एव्हरी टाईप ऑफ इकॉनॉमी हॅज टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. ओके, सो त्यामध्ये आपल्याला इकॉनॉमिक सिस्टीम देखील अभ्यास केला तर बेटर पडतं. म्हणजे कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असेल आणि तिला जर काही प्रश्न पडत असतील की आपल्या जनतेसाठी कोणत्या वस्तू प्रोव्हाइड कराव्या, कुणी कराव्या, कशा कराव्यात, तर त्याची उत्तरं कशी दिली जातात याचा अभ्यास यामध्ये येतो. किंवा सोशलिस्ट इकॉनॉमी असेल किंवा मिक्स्ड इकॉनॉमी जसं भारत आहे, तर यांचे हे जे काही प्रश्न आहेत, व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस, तर ही कशी सोडवावीत याचा प्रॉब्लेम ह्या शेवटच्या 2 टॉपिकमध्ये करणं अपेक्षित आहे. कारण या टॉपिकवर प्रश्न विचारले गेले आहेत, बेसिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स. ओके, सो लक्षात ठेवा. त्यानंतर जो टॉपिक 2 आहे, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ज ऑफ बिझनेस फर्म असं म्हटलेलं आहे. सो इथे फक्त ऑब्जेक्टिव्ह अभ्यास करून चालणार नाही आहे. सो वी स्टार्ट विथ मीनिंग अँड डेफिनेशन. So there are various definitions of business firm given in economics. So with the name of economist, meaning we need to understand. Okay, why we need to understand the meaning? कारण त्या डेफिनेशनवरच पुढे काही टॉपिक्स आहेत की जे तुम्हाला मदत करतात. उदाहरणार्थ, आपण जर बघितलं की मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ बिझनेस फर्म नंतर जो हेडलाईन आहे, ऑब्जेक्टिव्ह और गोल्स ऑफ बिझनेस फर्म, ते अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. का? कारण इकॉनॉमिक्समध्ये 2 प्रकारे बिझनेस फर्म एक्झिस्ट करतात असं सांगितलं गेले की बिझनेस फर्मचे गोल कोणत्या प्रकारचे असतात. सो काही गोल मॅक्झिमायझिंग असतात आणि काही नॉन मॅक्झिमायझिंग असतात. सो इकॉनॉमिक्समध्ये याच्या काही थेअरी दिलेल्या आहेत की काही इकॉनॉमिस्टने सांगितलं की प्रॉफिट मॅक्झिमायझिंग असेल, सेल्स मॅक्झिमायझेशन असेल, ओके, किंवा नॉन मॅक्झिमायझिंग उदाहरणार्थ सॅटिस्फॅक्शन असेल, किंवा रेप्युटेशन असेल. अशा वेगवेगळ्या प्रकारचे गोल फर्म ठेवू शकते, आपल्याला असं दिसून येतं. मग त्या आधारे हे 2 मुद्दे विथ डिटेल थेरीज थोडं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर हे 2 मुद्दे मी इथे टाकलेले आहेत की जे तुम्हाला वाचून गेलेलं बरं पडतं. मग काय आहे तर प्रिन्सिपल एजंट प्रॉब्लेम म्हणून एक कन्सेप्ट आहे. प्रिन्सिपल एजंट, प्रिन्सिपल म्हणजे कोण? ओनर ऑफ फर्म अँड दिस इज मॅनेजर ऑफ फर्म. सो असं लक्षात येतं की देर इज ऑलवेज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन द गोल ऑफ ओनर अँड मॅनेजर, प्रिन्सिपल अँड एजंट. तर ती एक थेरी आहे, प्रिन्सिपल एजंट प्रॉब्लेम. ती आपण वाचणं या ठिकाणी तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. देन देर इज अनादर व्ह्यू गिवन बाय रोनाल्ड कोस ऑन की वाय फर्म एक्झिस्ट. एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये बिझनेस फर्म असतात तर का, यावर एक व्ह्यू या अर्थतज्ञाने दिलेला आहे. तो आपण जर वाचून गेलो तर आपल्याला फायदा होऊ शकतो. सो टॉपिक 2 मध्ये हे जवळपास 4 मुद्दे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा डिमांड. आता आपण या ठिकाणी एक गोष्ट समजून घेऊया की यानंतर आपण जवळपास 4 स्टेप्समध्ये हा सिलेबस समजणार आहोत. डिमांड, सप्लाय, कंझ्युमर, प्रोड्युसर अँड देन सम पार्ट. ओके, होप वी आर क्लिअर.
So now the third topic in sequence is demand analysis and law of demand. ही हेडलाईन आहे सिलेबसमध्ये, पण यामध्ये काय अभ्यास करणं अपेक्षित आहे? पहिला मुद्दा, meaning of demand. What do you mean by demand? So when I say need or want आणि डिमांड यामध्ये काय फरक आहे? एखादी गरज मागणी कधी होते ते आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. ओके, देन ती गरज किंवा ती मागणी ठरविणारे कोणते कोणते घटक आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, डिटेलमध्ये. मग इकॉनॉमिक्समध्ये दोन प्रकारचे डिटर्मिनंट आहेत, एक म्हणजे प्राइस आणि नॉन प्राइस डिटर्मिनंट. मग ते कोणते याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सो डिमांड मीनिंग डिमांड डिटरमाइंड बाय टू फॅक्टर्स, प्राइस फॅक्टर आणि नॉन प्राइस फॅक्टर. प्राइस फॅक्टर तर आपण समजेल की एखाद्या वस्तूची किंमत. ओके, सपोज प्राइस ऑफ एक्स प्रोडक्ट. अँड नॉन प्राइस डिटर्मिनंट्स काय आहेत? सपोज इन्कम ऑफ कंझ्युमर, टेस्ट ऑफ कंझ्युमर, ओके, और पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट. जे काही अदर दॅन प्राइस आहेत, ओके, आर कॉल्ड नॉन प्राइस डिटर्मिनंट्स. सो या दोन गोष्टी डिटर्मिनंट्समध्ये आपण अभ्यासणं महत्त्वाचं आहे. देन आपण बघा, सपोज प्रोडक्ट एक्स आहे. प्रोडक्ट एक्सची डिमांड ही त्याच्या प्राइस आणि नॉन प्राइस फॅक्टरवर डिपेंड आहे. हे आपण आता बघितलं, प्राइस फॅक्टर, नॉन प्राइस फॅक्टर. ओके, बट even though other than this price and non-price factor, demand changes due to some external factors. Due to some external factors. So these external factors have an effect on demand. So that is a third point which we need to study in demand analysis. That is a role of external effect. Role of external effect in demand. बघा, ज्या वेळेस आपण डिमांड या युनिटचा किंवा या टॉपिकचा अभ्यास करतो त्यावेळेस फक्त आपण डिमांड आणि डिटर्मिनंट्स अभ्यास करून सोडून देतो, पण तसं नाही आहे. आपल्याला थोडं पुढे जाणं गरजेचं आहे. का? कारण डिमांडवर परिणाम करणारे प्रत्येक घटकाची माहिती आपल्याला हवी आहे. मग त्यामध्ये काय येणार? सो दीज आर दी एक्सटर्नल इफेक्ट इन डिमांड. मग कोणते कोणते इफेक्ट होऊ शकतात डिमांडवर? दॅट इज डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट, बँडवॅगन इफेक्ट, वेबलिन इफेक्ट आणि स्नॉब इफेक्ट. तर हे चार प्रकारचे इफेक्ट आहे की जे तुम्हाला थिअरॉटिकली आणि ग्राफिकली अभ्यास करून जाणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली, प्रत्येक कन्सेप्ट ही दुसऱ्या कन्सेप्टसोबत कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडलेली आहे, त्यामुळे हे वाया जाणार नाही. ओके, सो हे नेमकं याचा अर्थ काय होतो हे तुम्ही स्वतःही अभ्यास करून समजून घेऊ शकतात किंवा लेक्चर्समध्ये तुम्हाला सांगितलं जाईलच. बघा, त्यानंतर डिमांड मिनिंग आपण बघितला, डिटर्मिनंट्स बघितले, काही फॅक्टर्स एक्सटर्नल फॅक्टर बघितले. नाव द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इज लॉ ऑफ डिमांड. वी आर अवेअर अबाउट द लॉ ऑफ डिमांड. मागणीचा नियम काय सांगतो किंवा सिद्धांत काय सांगतो? ज्यावेळेस वस्तूची किंमत वर जाते डिमांड कमी होते, किंमत खाली जाते डिमांड वर जाते. बरोबर? इतर गोष्टी स्थिर असताना, वेन अदर फॅक्टर्स आर कॉन्स्टंट. ओके, सो लॉ ऑफ डिमांडचं मिनिंग आपण समजलं. त्यानंतर जो कर्व आहे, डिमांड कर्व आपण ज्याला म्हणतो, डिमांड कर्व, तो देखील या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. का? कारण डिमांड कर्व कसा असतो? डाउनवर्ड स्लोपिंग. ओके, डिमांड कर्व कसा आहे? डाउनवर्ड स्लोपिंग. सो वाय इट इज डाउनवर्ड स्लोपिंग, यावर प्रश्न येऊ शकतो किंवा आलेला आहे की वाय डिमांड कर्व इज डाउनवर्ड स्लोपिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके, आपण बघू शकता डायग्राममध्ये. तर याची जी कारणे आहेत
ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर. तर आपण जर एक लक्षात घेतलं, ज्यावेळेस एखाद्या वस्तूची किंमत बदलते, when there is a change in price of product X, there is a price effect on demand, and this price effect is divided into two components, that is substitution effect आणि इन्कम इफेक्ट. म्हणजे वस्तूची किंमत बदलल्यानंतर त्याचा दोन पद्धतीने परिणाम होतो. तो म्हणजे एक पर्यायी परिणाम म्हणता येईल त्याला, आणि एक इन्कम इफेक्ट होतो. ओके, सो प्राइस इफेक्ट इज इक्वल टू सबस्टिट्यूशन इफेक्ट प्लस इन्कम इफेक्ट, असा एक फॉर्म्युला आपल्याला सांगता येईल. ओके, सो आता या ठिकाणी काय झालं, डिमांड कर्व डाऊनवर्ड स्लोपिंग आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हे दोन सब टॉपिक्स माहिती हवे, सबस्टिट्यूशन आणि इन्कम इफेक्ट. ओके, जसं डिटेलमध्ये नाही, यामध्ये पुन्हा डिटेल थेरीज आहेत. ओके, त्या नाही अभ्यासाला तरी चालतील, पण याची मिनिंग तुम्हाला साधारणतः माहिती पाहिजे. ओके, देन डिमांड ॲनालिसिसमध्ये पुढचा जो टॉपिक आहे की देर आर सम कमोडिटीज ऑर गुड्स विच डू नॉट फॉलो द लॉ ऑफ डिमांड. त्याला आपण काय म्हणतो, एक्सेप्शन टू द लॉ ऑफ डिमांड. ओके, अपवाद आहेत काही, आणि हे अपवाद तुम्हाला व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे कारणासहित. ओके, त्यामध्ये काही कॉन्स्पिशियस गुड्स आहेत, गिफेन गुड्स आणि काही अदर एक्सेप्शन असतील. सो त्यांचे अर्थ, मीनिंग, देन वाय इट इज एक्सेप्शन, अपवाद का आहेत. ओके, अँड जर त्यांच्या किमतीमध्ये जर बदल झाला तर त्याच्यात थोडंसं आपल्याला रिॲक्शन माहिती पाहिजे की एखाद्याची किंमत वाढली किंवा कमी झाली तर त्याचा त्याच्या डिमांडवर काय परिणाम होतो. ओके, इन शॉर्टमध्ये या गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. गिफेन म्हणा, कॉन्स्पिशियस म्हणा, किंवा अजून डिटेलमध्ये काही गुड्स असू शकतात की जे अपवाद आहेत या नियमाला. ओके, त्यानंतर आपण सातवा जो मुद्दा आहे आणि आठवा, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड, इन्क्रीज अँड डिक्रीज इन डिमांड. बघा, आता एखादी मागणी, डिमांड कधी बदलते, ज्यावेळेस दोन फॅक्टर बदलतात. एक म्हणजे प्राइस फॅक्टर आणि दुसरं म्हणजे नॉन प्राइस फॅक्टर. आपण मगाशी बघितलं. ओके, मग ज्यावेळेस फक्त प्राइस बदलली आणि नॉन प्राइस फॅक्टर कॉन्स्टंट असतील तर डिमांड बदलते, बरोबर. मग त्याला काय म्हणतात हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. किंवा प्राइस कॉन्स्टंट आहे पण नॉन प्राइस फॅक्टर, उदाहरणार्थ इन्कम बदलली कन्झ्युमरची, डिमांड टेस्ट बदलली, किंवा काही पॉलिसीमुळे डिमांड बदलली, नॉट प्राइस. अशा वेळेस जर डिमांड बदलली तर त्याला काय म्हणतात हे आपल्याला ग्राफच्या माध्यमातून माहिती असणं, समजून घेणं, किंवा आपल्याला यायला पाहिजे ही गोष्ट. ओके, सो एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन आणि इन्क्रीज अँड डिक्रीज या कन्सेप्टमध्ये फरक आहे. ओके, आपण या ठिकाणी गोंधळ नको करायला, या दोन्ही कन्सेप्ट वेगळ्या आहेत. तर या आपल्याला माहिती पाहिजे का, कारण यावर प्रश्न आलेला आहे. जर तुम्ही व्यवस्थित मागच्या काही प्रश्नपत्रिका बघितल्या असतील तर यावर तुम्हाला प्रश्न सापडेल. सो डिमांड नंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे दॅट इज इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ओके, सो आता लॉ ऑफ डिमांड आपल्याकडे होता आधी, पण लॉ ऑफ डिमांड काय करतो, सो लॉ ऑफ डिमांड आपल्याला फक्त डिरेक्शन सांगतो की वेन प्राइस फॉल्स डिमांड गोज अप अँड वेन प्राइस राइजेस डिमांड गोज डाऊन. सो इट इज अबाउट डिरेक्शन, बट इट इज नॉट सफिशियंट इन इकॉनॉमिक्स. ओके, सो आपल्याला हे कधी सांगता येईल, उदाहरणार्थ वेन प्राइस decrease by 5%,
सो हाऊ मच डिमांड विल इन्क्रीज, या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं असेल त्यावेळेस ही कन्सेप्ट आपल्याला उपयोगी येते, इलास्टिसिटी ऑफ डिमांड. सो ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे, जी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो त्याची मिनिंग, त्यानंतर याचे वेगवेगळे प्रकार आहेत, टाइप्स. त्यामध्ये प्राइस इलास्टिसिटी, इन्कम इलास्टिसिटी, क्रॉस आणि ॲडव्हर्टाइजमेंट इलास्टिसिटी ही एक एक्स्ट्राची या ठिकाणी ॲड केलेली आहे. पण प्रामुख्याने या तीनचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज प्राइस इलास्टिसिटी? वेन देर इज अ चेंज इन प्राइस, हाऊ मच डिमांड इज चेंज्ड. ओके, किती टक्के किंमत बदलली त्या वस्तूची, म्हणून त्या वस्तूची मागणी बदलली, याचा अभ्यास इथे करता येतो. पुन्हा त्याचा फॉर्म्युला आहे किंवा काही न्यूमरिकल्स असतील आणि थोडं ज्याला मी ॲक्शन रिॲक्शन म्हणतो की काय झाल्यामुळे काय होईल, तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सेम इन्कम, एखाद्या उपभोक्त्याची इन्कम बदलल्यामुळे त्या वस्तूच्या मागणीमध्ये जर बदल होत असेल तर तो बदल आपल्याला या कन्सेप्टने समजून घेता येतो. ओके, सेम त्याचा देखील फॉर्म्युला आहे, काही न्यूमरिकल्स आहेत, काही ॲक्शन रिॲक्शन आहेत, तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर क्रॉस इलास्टिसिटी, उदाहरणार्थ एक एक्स आणि वाय प्रोडक्ट आहे. सो एक्सची किंमत कमी झाल्यामुळे वायच्या डिमांडमध्ये काय फरक पडतो याचा जर अभ्यास करायचा असेल, क्रॉस, ओके, तर क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावी लागते. ओके, सो टाइप्स ऑफ इलास्टिसिटीमध्ये प्राइस, इन्कम आणि क्रॉस. त्यानंतर एक महत्त्वाची आहे ॲडिशनल, एखादी बिझनेस फर्मने ॲडव्हर्टाईजवर खर्च केल्यानंतर त्याचा डिमांडवर काय परिणाम होतो याचं कॅल्क्युलेशन आपण ॲडव्हर्टाइजमेंट इलास्टिसिटीमधून काढून घेऊ शकतो. ओके, आता बघा मागे जे आपण इलास्टिसिटीच्या कन्सेप्ट बघितल्यात, प्राइस, इन्कम आणि क्रॉस, जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचे काही फॉर्म्युलेज आहेत, ते थोडं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचं कॅल्क्युलेशन करता येणं थोडंफार गरजेचं आहे. पण ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी व्हॅल्यूज येणार आहे तर त्या व्हॅल्यूजचं इंटरप्रिटेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर त्याची व्हॅल्यू जर 0.3 आली तर त्याचा अर्थ काय होतो किंवा त्याला इलास्टिसिटीच्या भाषेमध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. किंवा त्याची समजा प्राइस इलास्टिसिटी जर 1 आली, 1, तर त्याला काय म्हणतात किंवा त्याचा अर्थ काय होतो या गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. उदाहरणार्थ याला युनिट इलास्टिसिटी म्हणतात, की प्राइस ज्या प्रमाणामध्ये बदलणार आहे त्याच प्रमाणामध्ये बदल मागणीमध्ये होतो, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, युनिट इलास्टिसिटी. ओके, त्याची व्हॅल्यू 1 असते. सो त्याच्या व्हेरियस व्हॅल्यूज ज्या येतात त्या आणि त्यांचं इंटरप्रिटेशन हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. का? कारण कधी कधी या व्हॅल्यूजवरनं टाइप्स ऑफ गुड्स देखील आपल्याला सांगावं लागतात. ओके, सो या ठिकाणी हा मुद्दा लक्षात घ्या. देन व्हॉट आर द डिटर्मिनंट्स ऑफ इलास्टिसिटी, हा एक मुद्दा आहे की इलास्टिसिटी ठरणारे नेमकं घटक कोणते ते तुम्हाला ढोबळमानाने माहिती पाहिजे. ओके, त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे, ते म्हणजे टोटल रेव्हेन्यू अँड प्राइस इलास्टिसिटी. व्हॉट इज टोटल रेव्हेन्यू? इट इज प्राइस ऑफ प्रोडक्ट इंटू क्वांटिटी सोल्ड. याचा आणि प्राइस इलास्टिसिटीचा एक संबंध आहे, तो काय हे तुम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे. ओके, ज्यावेळेस तुम्ही या मुद्द्यांचा अभ्यास करणार त्यावेळेस ते हळूहळू तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. तर विद्यार्थी मित्र, त्यानंतर 5वा जो टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये तो आहे कन्झ्युमर बिहेवियर युटिलिटी ॲनालिसिस. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अभ्यास करणार आहोत. तर डिमांड आपण बघितलं, सप्लाय येणार आहे यानंतर, तर कन्झ्युमरचा जो पार्ट आहे कन्झ्युमर त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करतोय. ओके, सो की कन्झ्युमर ज्यावेळेस एखादी वस्तू कन्झ्युम करतो, का करतो? बिकॉज द कन्झ्युमर गेट सॅटिस्फॅक्शन. सो व्हॉट इज युटिलिटी? सॅटिस्फॅक्शन या ठिकाणी आपण इकॉनॉमिक्समध्ये त्याला काय म्हणतो? उपयोगिता, युटिलिटी. सो त्याचा अर्थ काय?
व्हॉट इज द नेचर ऑफ युटिलिटी, ती कशा प्रकारची आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण असे काही कन्सेप्च्युअल प्रश्न कॉमर्स सेटमध्ये बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये विचारले जातात. म्हणजे आपण एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करूया की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. जर जे टॉपिक आहेत त्या टॉपिकवर सेटमध्ये बेसिक अँड कन्सेप्च्युअल, ओके, आणि नेटमध्ये बेसिक, कन्सेप्च्युअल आणि थोडे टेक्निकल, ओके. हे 3 सूत्र लक्षात घ्या. बेसिक, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी अँड लिटल बिट टेक्निकल. सो यू कॅन क्वालिफाय नेट फॉर दिस सब्जेक्ट, ओके. सो व्हॉट इज द नेचर ऑफ वॉन्ट अँड युटिलिटी, ते टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यानंतर युटिलिटी ही जी कन्सेप्ट आहे ना, या युटिलिटी कन्सेप्टला आपण 2 प्रकारे अभ्यास करू शकतो. एक म्हणजे कार्डिनल युटिलिटी ॲनालिसिस, जी अल्फ्रेड मार्शलने दिलेली आहे. आणि त्यामध्ये अल्फ्रेड मार्शल असं म्हणतो की वी कॅन मेजर द युटिलिटी, आपण उपयोगिता मोजू शकतो. उदाहरणार्थ मी हा पेन वापरतोय, तर या पेनचा मला किती उपयोग झाला मी हे तुम्हाला सांगू शकतो अंकामध्ये. 10 रुपये. जर मी रुपये हे एक मेजरिंग रॉड या ठिकाणी कन्सिडर केलं पैशाला तर, ओके. असं कोणाचं म्हणणं होतं? अल्फ्रेड मार्शलचं. त्याने ही थेरी मांडली. तर हा अप्रोच आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि याच अप्रोचच्या अनुषंगाने उपयोग करून एक लॉ दिला गेला, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, ओके, ज्याला आपण काय म्हणतो? गॉसेन्स फर्स्ट लॉ. आता काही ठिकाणी डायरेक्ट हे नाव न वापरता हे देखील नाव वापरतात की व्हॉट इज गॉसेन्स फर्स्ट लॉ, व्हॉट इज गॉसेन्स सेकंड लॉ, ओके. सो या गोष्टी थोडंफार तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर होऊन जाईल. सो व्हॉट इज डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी? सो आपल्याला माहिती आहे की आपण जर सेम टाईपचं एखादी गोष्ट असेल आणि सिक्वेन्शियली जर ती खात असू, सो नेक्स्ट युनिटपासून येणारी जी युटिलिटी आहे ती कमी होत जाते साध्या भाषेमध्ये. मग त्याचे काही जे टेक्निकलिटीज आहेत त्या आपण त्या दरम्यान अभ्यास करू शकता, बरोबर. हा एक तिसरा मुद्दा तुम्ही वाचून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर या तिसऱ्या मुद्द्याचा वापर करून इकॉनॉमिक्समध्ये ॲडम स्मिथने एक प्रश्न निर्माण केला होता. त्याला आपण फेमस वॉटर डायमंड पॅराडॉक्स असं म्हणतो. त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या पॅराडॉक्सचं उत्तर कोणी दिलं असेल तर या डिमिनिशिंग लॉने, ओके. काय होता तो प्रश्न की वॉटर इतकं उपयोगी आहे आपल्याला तर त्याची किंमत कमी का, आणि डायमंड जे इतकं यूज नाही आहे म्हणजे ह्युमनला, स्टील त्याची प्राईस हाय काय आहे, हा एक प्रश्न होता जो त्यावेळेस त्याला सोडवता आला नाही. सोडवता जरी आला असेल तरी त्याला लॉजिक बेस नव्हता, तो या लॉने दिला. सो ते पॅराडॉक्स काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर एक अजून महत्त्वाचा लॉ या अप्रोचने आपल्याला दिलेला आहे, तो म्हणजे इक्वी मार्जिनल युटिलिटी, ज्याला आपण सेकंड लॉ म्हणतो गॉसेन्सचा, ओके. सो व्हॉट इज इक्वी मार्जिनल? बघा, इक्वी मार्जिनल. आता याचे मराठीमध्ये अर्थ आपण ज्यावेळेस डिटेलमध्ये अभ्यास करणार त्यावेळेस आपल्याला माहिती होतीलच किंवा आपण देखील चर्चा करणार आहोत. सो इक्वी मार्जिनल, सम, ओके, सम युटिलिटी जी आहे ती नेमकी काय आहे, तो लॉ नेमका काय सांगतो, किंवा त्याचं इक्वेशन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, इक्वी मार्जिनल युटिलिटीचं इक्वेशन. कारण तो इक्वेशन आपल्याला कंझ्युमर कधी इक्विलिब्रियममध्ये असेल हे शोधण्यासाठी फायदेशीर ठरतो, ओके. सो कार्डिनल अप्रोचमध्ये आपण जर बघितलं लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटीचा उपयोग करून आपण कंझ्युमर इक्विलिब्रियम समजून घेऊ शकतो. सो काही प्रश्नपत्रिकेमध्ये कंझ्युमर इक्विलिब्रियम विचारल्यानंतर इक्वेशन दिलं जातं, तर ते इक्वेशन 2 पद्धतीने पण आपल्याला काढता येतं. एक म्हणजे या अप्रोचने आणि दुसरा पुढचा अप्रोच. सो या अप्रोचचं इक्वेशन तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. देन जसं मी तुम्हाला सांगितलं पुढचा अप्रोच आहे ऑर्डिनल अप्रोच, ऑर्डिनल युटिलिटी आपण ज्याला म्हणतो. हे कोणी दिलंय? एक 2 इकॉनॉमिस्ट होऊन गेले, RGD ॲलन हिक्स, ओके.
त्यांनी हा ॲप्रोच आपल्याला दिलेला आहे. त्यांचं काय म्हणणं होतं की वी कॅनॉट मेजर द युटिलिटी. आपण उपयोगिता मोजू शकत नाही, तर आपण आपला प्रेफरन्स सांगू शकतो. उदाहरणार्थ मला सफरचंद जास्त उपयोगी ठरेल का संत्री, यामध्ये मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. अशा पद्धतीने हा ॲप्रोच आहे. या ठिकाणी मेजर करता येत नाही असं यांनी सांगितलं आहे. दिस इज कम्प्लिटली ऑपोजिट ऑफ द अल्फ्रेड मार्शल वर्जन. ओके, मग यांनी काय केलं, हे जे ॲप्रोच आहे हा प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी एक थेरी यूज केली, दॅट इज इंडिफरन्स कर्व ॲनालिसिस. सो त्यामध्ये एक कर्व आहे ज्याला आपण इंडिफरन्स कर्व म्हणतो. त्याचा अर्थ काय, त्याचे फीचर्स, प्रॉपर्टीज, ओके, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. की अगेन इट इज लाईक अ डिमांड कर्व, डाऊनवर्ड स्लोपिंग आहे, लेफ्ट टू राईट. सो वाय, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो या छोट्या छोट्या गोष्टी प्रश्न निर्माण करतात पेपरमध्ये, तर या गोष्टी सोडणं आपल्याला खूप महागा ठरू शकतं. सो हा एक टॉपिक आहे जो आपण लक्ष द्यायला पाहिजे. कोणता, इंडिफरन्स कर्व ॲनालिसिस. त्यानंतर त्यांनीच एक कन्सेप्ट दिली आहे, बजेट लाईन. सो व्हॉट इज बजेट लाईन, आपण सांगू शकतो शब्दावरूनच, इट शोज द बजेट ऑफ अ कंझ्युमर. की हाऊ मच goods, suppose there are two goods x and y, so how much quantity of goods x and y he will purchase with given budget. So this is budget line. Okay, so indifference curve आणि budget line या दोघांचा उपयोग करून या ॲप्रोचमध्ये कंझ्युमर इक्विलिब्रियम अचीव केला जातो. कसा, तो आपण अभ्यास करून फायनल करू शकतो. तो अभ्यास करून तुम्हाला समजेलच. सो बजेट लाईन आणि इंडिफरन्स कर्व हा ऑर्डिनल ॲप्रोचमध्ये कंझ्युमर इक्विलिब्रियम देत असतो. सो त्याचं इक्वेशन किंवा काय एक्सप्लेनेशन आहे ते अभ्यास करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर 11वा मुद्दा त्यामध्ये आहे, तो आहे कंझ्युमर सरप्लस. व्हॉट इज कंझ्युमर सरप्लस. उदाहरणार्थ मी जर एखाद्या वस्तूसाठी 10 रुपये द्यायला तयार असेल आणि ती वस्तू जर मला 6 रुपयामध्ये मिळाली, उदाहरणार्थ विलिंगनेस टू पे इज 10 रुपीज बट आय ॲक्च्युली पेड 6 रुपीज. सो 4 रुपीज इज माय कंझ्युमर सरप्लस. ओके, अँड दिस कंझ्युमर सरप्लस कन्सेप्ट देखील आपण दोन पद्धतीने अभ्यास करू शकतो. एक म्हणजे कार्डिनल ॲप्रोचने आणि एक म्हणजे ऑर्डिनल ॲप्रोचने. मी तुम्हाला आता जी सांगितली की 10 - 6 = 4 हे माझं कंझ्युमर सरप्लस आहे, त्याचा अर्थ मी कार्डिनल ॲप्रोच यूज केला. आणि ऑर्डिनल ॲप्रोचमध्ये ग्राफिकली वी कॅन कॅल्क्युलेट दी कंझ्युमर सरप्लस. ओके, त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे सप्लाय. नाव इट इज द प्रोड्युसर साईड. ओके, कंझ्युमर साईड जी होती, डिमांड, कंझ्युमर बिहेवियर, युटिलिटी, त्याचा आता आपण अभ्यास केलेला आहे की तुम्हाला नेमकं कोणते कोणते मुद्दे त्या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. आता आपण हळूहळू प्रोड्युसर साईडकडे जातोय. त्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे, टॉपिक नंबर 6 आहे सिक्वेन्समध्ये, दॅट इज कॉल्ड सप्लाय. सो व्हॉट इज सप्लाय, द मिनिंग ऑफ सप्लाय. अगेन द डिटर्मिनंट्स, कोणते कोणते घटक आहेत. उदाहरणार्थ रॉ मटेरियल असेल, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन असेल, अजून काही घटक असतील. सो ते या ठिकाणी येतात. सेम लॉ ऑफ डिमांड जसा होता तसा लॉ ऑफ सप्लाय तुम्हाला माहिती पाहिजे की व्हॉट इज द लॉ ऑफ सप्लाय. फॉर प्रोड्युसर हायर प्राइस इज ऑलवेज बेटर. जास्त किंमत मिळणं हे कधीही चांगलं असतं प्रोड्युसरला. सो लॉ ऑफ सप्लाय इज अपवर्ड स्लोपिंग. वाय, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचे काही फीचर्स असतील ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सेम इन्क्रीज अँड डिक्रीज इन सप्लाय ग्राफिकली. ओके, हे तुम्हाला माहिती असणं. उदाहरणार्थ जर सप्लाय कर्व शिफ्ट झाला, सो व्हॉट डज इट मीन, या साईडला शिफ्ट झाला तर याचा अर्थ काय होतो, किंवा त्याच्याऐवजी असा शिफ्ट झाला किंवा असा शिफ्ट झाला. सो याचं मिनिंग काय होतं, अर्थ, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, देन वेन द फॅक्टर चेंजेस, त्याचा सप्लायवर काय परिणाम होतो, यासाठी इलास्टिसिटी ऑफ सप्लाय
माहीत असणं गरजेचं आहे. ओके, इलास्टिसिटी ऑफ सप्लाय अँड इट्स मेजरमेंट अँड इट्स डिटर्मिनंट्स. ओके, त्याचे जे घटक आहेत ठरवणारे ते तुम्हाला माहिती पाहिजे. ते नेमकं कसं मोजतात आणि ती व्हॅल्यू जर आली त्या व्हॅल्यूचा अर्थ काय होतो हे देखील आपल्याला या ठिकाणी वाचून जाणं अपेक्षित आहे. The next important topic is theory of production. Okay, so what is the meaning of production? Production म्हणजे काय? So simply आपण म्हणतो की इट इज अ प्रोसेस. ओके, इनपुटला आउटपुटमध्ये बदलण्याची इट इज अ प्रोसेस. ओके, बट देर आर व्हेरियस फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. ते कोणते कोणते आहेत? जसं लँड, लेबर, कॅपिटल असेल, एंटरप्रेन्योर असेल, या संबंधी तुम्हाला थोडी माहिती असणं गरजेचं आहे. देन प्रोडक्शन फंक्शन म्हणून एक टॉपिक आहे, त्याचंच एक्सटेंडेड पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल, प्रोडक्शन इज द फंक्शन ऑफ लेबर अँड कॅपिटल. सपोज दोन फॅक्टर आहेत मार्केटमध्ये आणि मी म्हटलं की प्रोडक्शन हे कोणत्या इनपुटचं फंक्शन आहे, तर लेबर आणि कॅपिटलचं. एल फॉर लेबर आणि के फॉर कॅपिटल. ओके, वी हॅव यूज कॅपिटल. सो इकॉनॉमिक्समध्ये देर आर 2 टाइप्स ऑफ प्रोडक्शन फंक्शन, लॉंग रन अँड शॉर्ट रन. ओके, सो हाऊ डू वी डिफरन्शिएट? आपण कसं म्हणू शकतो की ज्या वेळेस एक घटक स्थिर असेल आणि दुसरा घटक बदलत असेल आणि त्यांचा जर प्रोडक्शन होणारा परिणाम आपण जर काढत असू तर त्या फंक्शनला आपण काय म्हणतो? शॉर्ट रन प्रोडक्शन फंक्शन. आणि ज्या वेळेस दोन्ही घटक व्हेरिएबल असतील, आपण 2 घटक अज्युम केलेले आहेत, दोन्ही घटक जर व्हेरिएबल असतील त्यावेळेस होणारा परिणाम म्हणजे लॉंग रन प्रोडक्शन फंक्शन. इतकं सोपं आहे. आपण पिरियड्सच्या अनुषंगाने देखील हे समजून घेऊ शकतो. ओके, पण या 2 गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून एक वेगळ्या प्रकारचं प्रोडक्शन फंक्शन आहे, कॉब डग्लस. हे थोडं मॅथमॅटिकल आहे, पण हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. याचे जे न्यूमरिकल्स आहेत किंवा याचे जे नंबर्स आहेत यूज केलेले, त्याचा मिनिंग काय होतो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कॉब डग्लस प्रोडक्शन फंक्शन. ओके, त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, जसं मी या ठिकाणी सांगितलं की एक घटक स्थिर ठेवून दुसरा घटक जर बदलत असेल, व्हेरिएबल असेल, सो त्याचा प्रोडक्शनवर काय परिणाम होतो ते एक्सप्लेन करताना एक लॉ दिला गेला आहे, दॅट इज लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन. ओके, आपण ज्यावेळेस किंवा तुम्ही पुस्तकात ज्यावेळेस वाचाल किंवा आपण डिटेल लेक्चरमध्ये ज्यावेळेस बघू त्यावेळेस मराठीमध्ये यांचे अर्थ आपण चर्चा करणार आहोत. ओके, सो लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन, की कशा प्रकारे बदलणारा घटक हा आउटपुटवर किंवा प्रोडक्शनवर परिणाम करतो. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा लॉ आहे जो आपण अभ्यास केला पाहिजे, तो म्हणजे लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल. म्हणजे काय? उदाहरणार्थ, मी जर 100 इनपुट यूज करत असेल तर त्यापासून येणारा आउटपुट हे किती प्रमाणात आहे? ते समान आहे, कमी आहे का जास्त आहे? यावरून आपण लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल समजू शकतो. रिटर्न्स काय म्हणतोय आपण? रिटर्न्स. ओके, इफ आय यूज 10 units, I get 10 units, so we say it is a constant return to scale. मग यामध्ये 3 गोष्टी आपण अभ्यास करायच्या आहेत, त्यामध्ये increasing return to scale, then decreasing return to scale and constant return to scale. ओके, तर या 3 गोष्टी या मुद्द्यामध्ये, या लॉ मध्ये आपल्याला समजून घ्यायच्या आहेत विथ ग्राफ. ओके, देन द नेक्स्ट टॉपिक इन प्रोडक्शन थिअरी इज प्रोडक्शन ऑप्टिमायझेशन. आता एव्हरी बिझनेस फर्म काय करते? दे हॅव अ गोल टू ऑप्टिमाइज देअर रिसोर्सेस. दे हॅव अ गोल टू प्रोड्यूस मॅक्सिमम आउटपुट ॲट मिनिमम कॉस्ट. काय म्हणालो मी? मॅक्स आउटपुट ॲट मिनिमम कॉस्ट, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये ऑप्टिमायझेशन म्हणूया. मग त्यामध्ये काही कन्सेप्ट्स आहेत किंवा काही टॉपिक्स आहेत जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यातला पहिला आहे आयसोकॉन्ट,
त्यानंतर प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व म्हणून एक टॉपिक आहे आणि आयसो कॉस्ट म्हणून एक टॉपिक आहे, जे हे तिन्ही तुम्हाला ऑप्टिमायझेशन कसं फर्म अचीव करतात त्यासंबंधी माहिती देतात. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे थेअरी ऑफ कॉस्ट. आपण प्रोडक्शन बघितलं, पण प्रोडक्शन नंतर जी महत्त्वाचा मुद्दा एखाद्या फर्मला उत्तर द्यायचं असतं ते म्हणजे कॉस्ट. ओके, सो देर आर व्हेरियस कॉस्ट डेफिनेशन इन इकॉनॉमिक्स, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्ट इकॉनॉमिक्समध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. तर त्या कॉस्ट कन्सेप्ट वाचून जाणं गरजेचं आहे. सो प्रोडक्शन फंक्शन जसं आहे तसंच कॉस्ट फंक्शन देखील या ठिकाणी आहे की द कॉस्ट इज अ फंक्शन ऑफ सम फॅक्टर्स. ओके, ते वाचून जाणं गरजेचं आहे. अगेन देर इज अ 2 टाइप्स ऑफ कॉस्ट, शॉर्ट रन अँड लॉंग रन. त्या शॉर्ट रनमध्ये कोणत्या प्रकारच्या कॉस्ट आहेत आणि त्या कॉस्टचं एकमेकांसोबत काय रिलेशनशिप आहे ग्राफिकली ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण यावर प्रश्न विचारले गेलेत. सो बिहेवियर ऑफ कॉस्ट, फॉर एक्झाम्पल टोटल कॉस्ट कशी बिहेव करते, व्हॉट डू मीन बाय फिक्स्ड कॉस्ट, त्याचा ग्राफ कसा येतो, व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय, ॲव्हरेज किंवा मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय, त्यांचे ग्राफिकली ते कसे दिसतात आणि ते एकमेकांशी कसे संबंधित आहेत हे देखील या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. देन सेम हे कॉस्ट लॉंग रनमध्ये जातात त्यावेळेस लॉंग रन कॉस्ट त्यामध्ये एक इन्व्हलप कर्व म्हणून आहे ज्याला आपण ॲव्हरेज कॉस्ट कर्व म्हणतो. लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हलप कर्व देखील म्हणतो. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन्व्हलप कर्व, आपण त्याला का इन्व्हलप कर्व म्हणतो, त्याचं जे कर्व आहे इन्व्हलप कर्व तो कसा दिसतो ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि का, म्हणजे आपला जो फोकस आहे तो वाय या शब्दावर असणं गरजेचं आहे, तरच आपण कितीही इनडायरेक्ट एखादी प्रश्न येऊ द्या आपण त्याचं उत्तर देऊ शकू. त्यानंतर कॉस्ट थेअरीमध्येच एक मुद्दा आहे इकॉनॉमीज अँड डिसइकॉनॉमीज ऑफ स्केल. ओके, म्हणजे काय, ज्या वेळेस एखादी फर्म लार्ज स्केल प्रोडक्शन करते किंवा प्रोडक्शन वाढवण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस त्याचे काही परिणाम होतात, काही इंटरनल होतात काही एक्सटर्नल होतात आणि ते चांगले असतात आणि वाईटही असतात. सो इकॉनॉमीज आणि डिसइकॉनॉमीज आपण याला फायदा आणि तोटा असं सहज शब्दामध्ये म्हणूया की त्याच स्वतःच्या कंपनीला उदाहरणार्थ एक्स जी कंपनी आहे ती प्रोडक्शन वाढवत आहे, त्याच्यापासूनच तिला स्वतःला म्हणजे इंटरनली फायदा होईल आणि एक्सटर्नली देखील इतर लोकांना फायदा होईल, पण नुकसान पण होऊ शकतं. सो डिसइकॉनॉमीज ज्या आहेत त्या स्वतःला पण काही नुकसान होईल आणि इतरांना पण काही नुकसान होईल. उदाहरणार्थ पोल्युशन, जर एखादी पोल्युशन करणारी फॅक्टरी असेल तर त्याचा काय होतो, स्वतःला तर नुकसान होतंच पण ज्या आजूबाजूच्या कंपन्या आहेत त्यांना देखील नुकसान होतं, ज्याला आपण डिसइकॉनॉमीज म्हणतो. हे झालं एक्सटर्नल डिसइकॉनॉमीज. ओके, आणि इंटरनल तर होणारच आहे, बरोबर. किंवा एखादी फर्म, समजा एखाद्या MIDC मध्ये एखादी मोठी फर्म आली त्यामुळे काही सोयी सुविधा त्यांना दिल्या गेल्या किंवा रॉ मटेरियल त्या ठिकाणी अवेलेबल व्हायला लागलं तर काय आहे, इकॉनॉमीज आहेत. स्वतःला तर फायदा होतोच आहे, स्पेशलायझेशन होऊ शकतं, कॉस्ट कमी होऊ शकते, पण त्यामुळे इतर आजूबाजूला ज्या छोट्या कंपन्या आहेत त्यांना पण याचा फायदा होतो, मग त्याला आपण एक्सटर्नल इकॉनॉमीज म्हणू शकतो. सो ह्या कन्सेप्ट थोड्या डिटेलमध्ये आपल्याला माहिती पाहिजे. देन द व्हेरी आपण की कोर ऑफ द मायक्रो इकॉनॉमिक्स दॅट इज प्राइस डिटर्मिनेशन. आपण डिमांड समजली, सप्लाय समजून घेतलं आणि डिमांड आणि सप्लाय याचा उपयोग करून आपण काय करत असतो, प्राइस ठरवत असतो, हे आपल्याला माहिती आहे. सो द इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज टॉपिक नंबर 9, प्राइस डिटर्मिनेशन इन डिफरंट मार्केट फॉर्म्स. वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट आहेत तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केटमध्ये कशी किंमत ठरते हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. मग त्याआधी मिनिंग ऑफ मार्केट, मार्केट क्लासिफिकेशन आणि महत्त्वाचं म्हणजे टाइप्स ऑफ मार्केट स्ट्रक्चर हे आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर. मग आता हे इतकं समजून घेतल्यानंतर मार्केट समजून घ्यायचं जर असेल तर काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे रेव्हेन्यू संदर्भात, कारण आपण कॉस्ट ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके, सो
आपण रेव्हेन्यू जर बघितलं तर एक टोटल रेव्हेन्यू, ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि मार्जिनल रेव्हेन्यू अशा 3 कन्सेप्ट आहेत. तर या 3 कन्सेप्ट विथ देअर ग्राफ अँड देअर रिलेशन विथ इच अदर आपल्याला माहिती पाहिजे. याचा पुढे उपयोग होणार आहे. कारण मार्केट टाईपमध्ये प्राईस डिटरमाइन करताना उदाहरणार्थ फर्म इक्विलिब्रियममध्ये येत असताना या कर्वचा उपयोग आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तो या ज्या कन्सेप्ट आहेत टोटल रेव्हेन्यू, ॲव्हरेज आणि मार्जिनल, मेनली ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि मार्जिनल रेव्हेन्यू या व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर, जे जसं खाली लिहिलेलं आहे. अगेन आपण आधी जर इलास्टिसिटी टॉपिक बघितला, त्या टॉपिकमध्ये तुम्हाला सांगितलं की इलास्टिसिटी आणि टोटल रेव्हेन्यू यांचं रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे. की एखाद्या प्रोडक्टची उदाहरणार्थ कंपनी जी असेल ती कंपनी जर एक्स प्रोडक्ट उत्पादित करते आहे, त्या प्रोडक्टची इलास्टिसिटी काय आहे आणि त्या इलास्टिसिटीचा त्याच्या टोटल रेव्हेन्यूवर काय परिणाम होतो. उदाहरणार्थ एखादी बॅड गुड असेल, तंबाखू असेल, ओके, तर तंबाखूच्या किमतीमध्ये झालेला बदल आणि त्यामुळे त्याच्या एकूण उत्पन्नावर झालेला बदल याचा देखील सहसंबंध आपल्याला, म्हणजे मी उदाहरण दिलं पण अशा वेगवेगळ्या गुड्ससाठी आपल्याला ते माहिती असणं किंवा समजून घेणं गरजेचं ठरतं. ओके. देन जसं मी तुम्हाला सांगितलं की प्राइस डिटरमाइन करणं म्हणजे काय, आपण असं म्हणतो इकॉनॉमिक्समध्ये की फर्म इक्विलिब्रियममध्ये आहे. ओके, हे डिटेलमध्ये आपण नंतर समजून घेऊया. पण वेन वी से की प्राइस डिटरमाइन झाली, ज्यावेळेस म्हणतो की या पेनची किंमत 20 रुपये आहे, याचा अर्थ काय की त्या पेनची डिमांड आणि सप्लाय इज इक्वल. ओके, याचे पुन्हा अप्रोचेस आहेत हां, की आपण की इक्विलिब्रियम जे आहे त्याचे मार्जिनल रेव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट, टोटल रेव्हेन्यू आणि टोटल कॉस्ट अशा 2 पद्धतीने आपण इक्विलिब्रियम ठरवू शकतो. ओके, सो ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो आपण बघितलं की प्राइस डिटरमाइन करताना वेगवेगळ्या मार्केट प्रकारामध्ये ती कशी ठरवली जाते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कशी ठरवली जाते म्हणजे काय, त्याचे थिअरीज आहेत, काही ग्राफ्स आहेत, ते आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करून जाणं गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी गोंधळ व्हायला नको की पूर्ण स्पर्धा असेल किंवा एकाधिकारी एक मार्केट असेल, मोनोपॉली असेल, तर त्या मार्केटमध्ये किंमत कशी ठरवली जाते, त्या मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचं प्रॉफिट झालं आहे का नुकसान झालं आहे, शॉर्ट रनमध्ये त्याची अवस्था काय असते, लाँग रनमध्ये प्रॉफिटला काय होतं, या सर्व काही गोष्टी आपल्याला अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी आपण ज्यावेळेस मोनोपॉली ही कन्सेप्ट वाचतो ना, त्यावेळेस एक प्राइस डिस्क्रिमिनेशन असा एक टॉपिक येतो. सॉरी. सो प्राइस डिस्क्रिमिनेशन आणि त्याचे प्रकार मोनोपॉली मार्केटमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. यावर देखील प्रश्न आलेला आहे. ओके, त्यानंतर मोनोपॉलिस्टिक कॉम्पनी हे एक मार्केट प्रकार आहे. ओलिगोपॉली हा जो महत्त्वाचा आहे मार्केट प्रकार, त्यामध्ये काही मॉडेल्स आहेत, त्या मॉडेल्सवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके, त्यामध्ये लीडरशिप मॉडेल असेल किंवा किंग डिमांड कर्व असेल, तर याचे अर्थ आणि ते मार्केट मॉडेल आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. देन द टॉपिक नंबर 10 दॅट इज प्राइसिंग स्ट्रॅटेजीज. म्हणजे काय, तर एखादी कंपनी किंवा बिझनेस फर्म जेव्हा आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये विकत असते त्यावेळेस ती वेगवेगळ्या पद्धतीने किंमत चार्ज करू शकते. ओके, त्याला आपण प्राइसिंग स्ट्रॅटेजीज म्हणतो. एक 3 स्ट्रॅटेजीज या ठिकाणी दिलेला आहे, त्याचा एक व्यवस्थित अभ्यास आपल्याला करणं अपेक्षित आहे. स्कीमिंग, पेनिट्रेशन असेल किंवा लोड प्राइसिंग असेल. बरोबर. सो या 3 प्राइसिंग स्ट्रॅटेजी तुमच्या सिलेबसमध्ये आहेत, त्या केल्यात तर हा टॉपिक पूर्ण होतो. सो त्यानंतर टॉपिक नंबर 11 दॅट इज द लास्ट टॉपिक इन द डिटेल सिलेबस गिवन बाय मी, दॅट इज गेम थेअरी. हा एक टॉपिक आहे जो एक तोंड ओळख म्हणून आपल्याला अभ्यास करून जाणं गरजेचं आहे, कारण यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो गेम थेअरी म्हणजे काय आणि त्याचे फीचर्स काय आहेत हे एक थोडक्यात अभ्यास करणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं ठरतं. सो अशा प्रकारे आपण जर बघितलं जवळपास 11 टॉपिक्समध्ये आपण सिलेबसचे डिवायडेशन केलेलं आहे आणि त्या 11 टॉपिक्सला पुन्हा आपण सब डिवाइड केलेलं आहे, जेणेकरून
जे काही सिलेबसमध्ये दिलेलं आहे किंवा बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये वाचणं अपेक्षित आहे, जेणेकरून कोणत्याही पद्धतीने प्रश्न येऊ द्या आपण त्याचं उत्तर देऊ शकू, असं हे तुम्हाला या ठिकाणी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सो आपण बघू शकतात की वेगवेगळे टॉपिक जे आहेत ते अगदी मुद्देसूदपणे या ठिकाणी मांडलेले आहेत. म्हणजे तुम्ही फक्त जर हे टॉपिक जरी कोणत्याही पुस्तकातून म्हणा, व्हिडिओजच्या माध्यमातून म्हणा, क्लासच्या माध्यमातून म्हणा अभ्यास केला आणि परीक्षेला गेलात तर तुम्ही हमखास बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकता असा माझा विश्वास आहे. बरोबर. सो बिझनेस इकॉनॉमिक्स अगदी सोपा विषय आहे, फक्त गरज आहे स्टेप बाय स्टेप जाण्याची. बरोबर. म्हणजे स्टेप 1 इज रिलेटेड टू दी स्टेप 10. ओके. या ठिकाणी असं कोणतं नाही आहे की तुम्ही त्याचा एकमेकांशी संबंध नाही आहे. तर व्यवस्थित जर गेलात आणि काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक्समध्ये खूप महत्त्वाची असते. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. अँड देन ग्राफ. ग्राफ हा आत्मा आहे बिझनेस इकॉनॉमिक्सचा. सो ग्राफ तुम्हाला येणं गरजेचं आहे. थोडी प्रॅक्टिस, कन्सेप्ट समजल्यानंतर प्रॅक्टिस जर व्यवस्थित केली तर तुम्ही नक्कीच त्याचे प्रश्न व्यवस्थित सोडवू शकतात. कारण काही प्रश्न डायरेक्टली ग्राफवर पण विचारण्यात आलेली आहे. ओके. सो बिझनेस इकॉनॉमिक्स. सो अशा पद्धतीने आपण चर्चा केली की कोणकोणते मुद्दे आहेत की ज्याचा अभ्यास आपण बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये करायला हवा, कशा पद्धतीने त्या टॉपिककडे बघायला हवं, आपण सर्व या ठिकाणी बघितलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. आणि आपण या ठिकाणी आज थांबूया. नक्कीच तुमच्यासमोर मी नवीन व्हिडिओज घेऊन येणारच आहे. धन्यवाद.